वचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। प्रस्तुत थोडा आवाज कमी ठेवा कृपा करून, सर्वच माझाही कमी केला तरी चालेल बरं का। आणि नाराज व्हायचं नाही, मी प्राध्यापक आहे। कारण कसं आहे, गुरुचा आदर असतो। आपल्या गावामध्ये गुरुला फार आदर आहे। मी आदर घेण्यासाठी बोलत नाही, पण काही गोष्टी, कारण का या जगामध्ये अशा 2-3 विभूती आहेत की जे दुसऱ्याच्या हिताचा विचार करतात। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आई वडील, दुसरे गुरु आणि तिसरे म्हणजे संत। कारण या 3 विभूतीच, कारण का देव का म्हटलं नाही, कारण प्रत्येक ठिकाणी देव येऊ शकत नाही। म्हणून त्यानं संताच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या घरामध्ये आणि आई वडिलांच्या रूपामध्ये तो प्रत्यक्षात असल्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो। आणि आजचं कीर्तन चांगलं वाटल असं नाही, पण चांगलं होण्यासाठी निश्चित आहे। 100% चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। कारण का हा महाराज पाकिटासाठी नाही, सर्वात महत्वाचं, सर्वात पहिलं कारण माझ्या काही अपेक्षा पालकांकडून आहेत म्हणून कीर्तनकार आहे, लक्षात ठेवा। कारण काय, विद्यार्थ्याला शिकवत असताना अंकुश महाराज असे काही अनुभव येतात, मी खोटं सांगत नाही, आलेला अनुभव सांगतो। ते अनुभव म्हणजेच मी कीर्तनकार झालो। 12वीच्या वर्गातला विद्यार्थी, त्याला मी इंग्रजी विषयाचं होमवर्क दिलं आणि त्यानं जवळपास 15 दिवस घातले, होमवर्कच केलं नाही, गृहपाठ। मग 15 दिवसानंतर मी त्याच्याकडे गेलो, मूर्खा तुला लाज वाटली पाहिजे, तुझ्या वयात असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू साधं गृहपाठ करत नाहीस 15 दिवसापासून, लाज वाटली पाहिजे तुला। पण त्यानं उत्तर दिलं, त्याचं खरंच धाडस म्हणावं। त्यानं म्हटला, सर तुमचं बरोबर आहे, म्हणला माझ्या वयात असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, पण माफी मागून सांगतो तुमच्या वयात असताना समाधी घेतली होती म्हणे त्यांनी। ज्ञानेश्वरांनी तुमच्या वयात असताना समाधी घेतली होती, माझ्या वयात असताना ज्ञानेश्वरी लिहिली होती। म्हणजे ह्याच्यावरनं कळालं की टुडे जनरेशन इज अहेड, आजची पिढी लय पुढे आहे। त्यामुळं आणि कसं आहे, प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगून चालत नाही, काही गोष्टी पालकापर्यंत गेल्या पाहिजे। कारण का विद्यार्थी बिघडण्यामध्ये पालक सुद्धा जबाबदार असतात, हे माझं मत आहे। आय एम करेक्ट ऑर रॉंग, चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण का पालकांची सुद्धा काही जबाबदारी असते आणि ती जबाबदारी काय, आता इथं माझ्या सैनिकी कॉलेजमध्ये जरी प्राध्यापक असताना तिथं जरी कोणी पालक नसतील, पण प्रत्येकाचा मुलगा शिकत आहे। आज मुलाला चांगले संस्कार, कारण का संस्कार हे आपल्या घरातच मिळत असतात, हे लक्षात ठेवा। म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जे काही मी सांगेल ते तुमच्या हिताचं असेल, याच्या पलीकडे नाही। विठ्ठला विठ्ठला। तसे कीर्तनकाराचे भरपूर प्रकार आहेत। त्याच्यामध्ये ज्ञान प्रदान असेल, बोध प्रदान असेल, भक्ती प्रदान असेल, वक्तृत्व प्रदान असेल, व्यवहार प्रदान असेल, हे कीर्तनकाराचे प्रकार आहेत। आता व्यवहार प्रदान म्हणजे कसा की व्यवहारिक ज्ञान, मला सांगा ज्याला व्यवहारच कळाला नाही, कारण का मला सांगा, आता याच्यात काही विद्यार्थी असतील तर कोणी विद्यार्थी दिसत नाही, मला सांगा 12वी वर्गामध्ये 6 विषय पास व्हावे लागतात तरच तो 12वी उत्तीर्ण होतो। किती विषय? 6। आता एखाद्या विषयात जर नापास झाला तर तो 12वी पास आहे का? नाही, लक्षात ठेवा। तसं प्रपंचात आल्यानंतर प्रपंच सुद्धा करायचा आहे आणि परमार्थ सुद्धा करायचा आहे, पण करत असताना दोन्हीमध्ये अंतर ठेवलं पाहिजे। कसं? संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे। संसारात राहायचंय, पण कसं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत दिलाय तो चंद्राचा। चंद्र आपल्याला पाण्यात बघितल्याबरोबर आपल्याला कळतं की चंद्र पृथ्वी तलावर आलेला आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो चंद्र नसतो,
तर चंद्राचं प्रतिबिंब असतं ना, तसं माणसानं संसारात असताना सुद्धा नसल्यासारखं असलं पाहिजे. म्हणून जसं 6 विषय पास झाला तो 12वी पास, तसं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी साधता आल्या पाहिजे. आणि आजच्या जो कीर्तन स्वरूपी अभंगामध्ये, कीर्तन रूपी अभंगामध्ये जो मी अभंग निवडलेला आहे कीर्तनामध्ये, तो अभंग कर्तव्य कर्म सांगणार आहे. कारण का, ज्याला कर्तव्य कर्मच कळालं नाही, परमार्थ दूरची गोष्ट आहे. विठाल विठाल आणि कर्तव्य कर्म सांगत असताना हे कर्माचं वर्म आहे, लक्षात ठेवा. आणि आज आपल्या समोर बघता एवढा जनसमुदाय बसलेला आहे आणि इतकं सुंदर नियोजन केलंय अंबादास महाराजांनी. खरंच महाराज, माझ्याकडून माझी विनंती आहे, सर्वांनी महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. ह्याचं कारण आहे, 1932 मध्ये बाळू मामांनी भंडारा उत्सव साजरा केलेला. 1932 पासून 1892 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1932 पासून हा भंडारा उत्सव आहे. आणि बाळू मामांचा एकमेव उद्देश होता तळागाळातील गोरगरीब जनतेला अन्नदान. आणि पूर्वीपासून आता सुद्धा सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर अन्नदान आहे. आणि 24 तास अन्नदानाची सेवा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मला वाटलं की कर्तव्य कर्माचा अभंग घ्यावा. विठाल विठाल आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच गायक मंडळी, एकापेक्षा एक, फक्त कीर्तनकार मोठा नाही, नाहीतर गायक एकापेक्षा एक, जगताप महाराज असतील, अंकुश महाराज असतील, ज्यांनी आमच्या विनंतीला मान दिला, पांडुरंग महाराज असतील, तसेच हे सर्व गायक मंडळी आणि ज्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे उभा आहे. टुडे आय एम स्टँडिंग बिफोर यू ओनली बिकॉज ऑफ वन पर्सन. कारण ज्याने मला टाळ कसा वाजवावा लहानपणापासून ज्यांनी शिकवलं ते आमचे बालू महाराज, की ज्यांनी मला भजनाचे धडे दिले. आणि बालपणापासून भजन करत असल्यामुळं चुकलं तरी चालू दे म्हणणारे बालू महाराज, चुकलं तरी पुढं चाल म्हणणारे बालू महाराज. आणि ते सुद्धा आज माझ्या आग्रहास्तव उपस्थित आहेत. तरी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तसेच कीर्तनामध्ये बसत असताना काही नियमावली असतात. असं म्हणतात, पूर्वीचे लोक सांगायचे की कीर्तनामध्ये बसल्यानंतर उठायचं नसतं. कीर्तनातून उठणं म्हणजे अर्ध्या संसारातून उठल्यासारखं असतं. हे पूर्वीच्या काळापासून लोक सांगतात. म्हणून सर्वांनी, आणि खरं सांगतो तुम्हाला, 100% तुम्ही काहीतरी घेऊन जाल, एवढं मी तुम्हाला 100% देईल. विठाल विठाल मनुष्याचा जन्म मुळामध्ये 3 कारणासाठी झालेला आहे, कर्म, पाप आणि वासना. तुकाराम महाराज सांगतात, जन्म येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपोलिया. कारण का, मुळात माणसाचा जन्म 3 कारणासाठी झालेला आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 कर्म, दुसरं आहे पाप आणि तिसरं आहे वासना. आता कर्माचे मला प्रकार सांगायचे नाही तुम्हाला, कारण मला कर्माचं वर्म सांगायचे, म्हणून कर्माचे प्रकार सांगणार नाही. कर्माचे प्रकार भरपूर आहेत. कुठलं तरी कर्म करण्याच्या उद्देशानं प्रत्येक माणसाचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून आपण अंधारात जाऊन किंवा उजेडात जाऊन आपापल्या मनाला विचारायचं की आपला जन्म जो झालेला आहे आणि ज्या कारणासाठी जन्म झालाय ते आपण कर्म करतो की नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, हे पहा, तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर रागे येतील ते. तुकाराम महाराज म्हणतात की सत्य सांगणे हे एखाद्या कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. राग आला तरी चालेल, पण खरं सांगणं एखाद्या महाराजाचं काम आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता मला सांगा, आपापल्या मनाला आपण विचारू शकतो की जे कर्म करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे ते कर्म आपण करतो की नाही, हे मनाला विचारायचं. आणि मनाशिवाय दुसरा कोणताच तुमचा खरा साक्षीदार नाही, लक्षात ठेवा. म्हणून पहिलं आहे कर्म,
दुसरं आहे पाप आणि तिसरं आहे वासना. आता वासनेचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामधलं पहिलं शुभ वासना, आणि शुभ वासना असलीच पाहिजे. आज शुभ वासना आहे म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. तुम्ही या सभा मंडपात बसलेले आहात. मृदंगाचार्य मृदंग वाजवत आहेत, गायनाचार्य गायन करत आहेत. त्याचं कारण आहे शुभ वासना असलीच पाहिजे. आणि दुसरी आहे अशुभ वासना. आणि माझ्या संत मुक्ताबाईंनी अशुभ वासनेला दुसरीच उपमा दिली, ती म्हणजे वासना ही ओढाळ गाय गड्यानो वासना गड्यानो वासना ही ओढाळ गाय, जिथे जाऊ नको तिथे जाय, जे खाऊ नको ते खाय, म्हणून मोडावा हिचा पाय. वासना ही ओढाळ गाय. संत मुक्ताबाई म्हणतात अशुभ वासना ही ओढाळ गाई सारखी असते. म्हणून माझी तुम्हाला एक मुलगा या नात्यानं, एखाद्या भगिनीचा भाऊ या नात्यानं माझी विनंती आहे, आपल्या मनामध्ये आज शुभ वासना नसल्यामुळं, अशुभ वासना असल्यामुळं मी प्रामाणिकपणे सांगतो, आज जे समाजामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत ही अशुभ वासना असल्यामुळं. आणि हे जर कमी करायचं असेल, हे जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर माणसानं आयुष्यामध्ये विचार हा चांगलाच केला पाहिजे. त्याला आपण शुभ वासना म्हणतो, लक्षात ठेवा. आणि कसं आहे, समाजामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोक सांगणारे भेटतील. कसं असतं माहिती आहे का, जनरली जसं साधू संतांना लोकांनी एवढा त्रास दिला, अंबादास महाराज इतका त्रास दिला, पण त्यांना शेवटी लोकांची दया, लोकांचा कळवळा होता. म्हणून थोडक्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरांना काही कमी त्रास दिला का? कमी त्रास दिला नाही. तरी पण त्यांनी म्हटलं की गॉड रिमूव्ह द डार्कनेस फ्रॉम द लाईफ ऑफ सिनफुल, दुरितांचे ती निरजाव. पा माऊलींनी सांगितलं की ज्यांनी मला त्रास दिला आणि ज्यांनी समाजाला त्रास देतात, जे समाजामध्ये चांगले आहेत, जे समाजात वाईट आहेत, या सर्वांच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर कर. हे माऊलींनी सांगितलं. त्याला संत म्हणाव. कारण का, तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात, आघात सहन केल्याशिवाय तो संत बनू शकत नाही. आणि संत पदापर्यंत जाण्यासाठी माणसाला आयुष्यामध्ये भरपूर कष्टे खावे लागतात, खटके खावे लागतात, तेव्हा तो माणूस, खरं सांगतो तुम्हाला, कारण का, मला सांगा एकही संत सांगा की ज्याला त्रास झाला नाही. आता बाळू मामाचं मी चरित्र वाचत असताना मला काही गोष्टी त्याच्यामध्ये अशा आठवल्या की बाळू मामांनी सुद्धा जीवनामध्ये कर्तव्य कर्मच केले. त्रास झाला पण कर्तव्य कर्म केलं. कारण का, त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना लग्न करावं लागलं. इच्छा नव्हती त्यांची, आणि लग्न केल्यानंतर बाळू मामांना कळालं की या संसारामध्ये काही नाही. आणि पत्नीनं पती म्हणून बाळू मामाचा कुठला तरी शब्द मोडला, आणि त्या मोडल्यामुळं त्यांनी पत्नीला सोडून दिलं आणि आपापलं जीवन जगायला लागले. आणि तेव्हापासून 1932 पासून हा उत्सव चालू आहे. आजही खरंच अंबादास महाराज, आज समाजाला याची गरज आहे. कारण लोक जे भरकटत आहेत ना विचारापासून, चांगल्या विचारापासून, त्या लोकांना चांगल्या विचारापर्यंत आणण्याचं काम आज तुम्ही या माध्यमातून करता. यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. विठ्ठल तर माणसाच्या जीवनामध्ये, मनुष्याचा जन्म झाल्यानंतर प्रत्येक माणसाला काही ना काही कर्म करावं लागतं. आणि कर्म करत असताना जर ते कर्म दुसऱ्याच्या हिताचं असेल तर 100% यू कॅन डू दॅट पर्टिक्युलर वर्क, दॅट पर्टिक्युलर कर्म. ते कर्म तुम्ही करू शकता, पण ते करण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, त्या कर्मामध्ये तुमचा स्वतःचा स्वार्थ नसावा. आज या कर्मामध्ये मी अंबादास महाराजांना याच्या आधी भेटलो.
कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. यांना निवडणूक लढवायची नाही, यांना कुठलं आढळपद नाही. फक्त आणि फक्त बाळू मामाचे निसीम भक्त म्हणून आज अंबादास महाराज करतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ही पालक म्हणून माझी सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला चांगल्या मार्गावर नेण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि आमच्याकडं आता कॉलेजमध्ये महाराज असे पोरं असतात, मी खोटं सांगत नाही. आता आमच्याच मित्राचा एक मुलगा आहे, त्याला आता तो कसा आहे, सवय आहे त्याला दारू प्यायची सवय. मग मी त्याला एक दिवशी सांगितलं, समजून सांगितलं, त्याला 100 उदाहरणं देऊन समजून सांगितलं की दारू पिणं किती वाईट असतं, कारण दारूमुळे आज मोठमोठ्या माणसांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मी त्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मला वाटलं त्याला पटलं असं, म्हणून मी त्याला एक उदाहरण दिलं. बाबा म्हणलं, एवढं तू ऐकलंस मला सांग, एका बादलीमध्ये दारू ठेवली आणि एका बादलीमध्ये पाणी ठेवलंय आणि समोरून जर गाढव आलं तर गाढव काय पिल? त्यानं म्हटला पाणी. मला वाटलं, आनंद वाटला थोडं. त्यानं पाणी म्हटल्यामुळं मी म्हटलं पाणी कसं काय? ते म्हणला ते गाढवच म्हणला, त्याला दारूची चव काय माहिती म्हणला. शेवटी त्यानं मला असं म्हटलं, म्हणजे थोडक्यात कितीही सांगा तुम्ही विद्यार्थ्यांना, आमच्याकडं कॉलेजमध्ये सैनिकी शिस्तीमध्ये लेकरं राहतात. असं सकाळी 5:30ला उठायचं, 5:30 वाजल्यापासून त्यांचं रुटीन असतं संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत. 2 मिनिटं सुद्धा त्याच्या डोक्यात वाईट विचार करायला वेळ नसतो, लक्षात ठेवा. म्हणून एक मी सुद्धा पालक आहे आणि तुम्ही सुद्धा पालक आहात. पालक म्हणून सर्वांनी जबाबदारीनं आपल्या पाल्याचं, कारण का आजचे तरुण हे उद्याचा भारत आहेत. विठाल विठाल कर्माचे वर्म 5 आहेत. कर्माचे वर्म, कारण का वर्म सोडून जर कर्म केलं, मला सांगा अंकुश महाराज, आता हे पहा, ह्याच्यामध्ये जर कोणी मायबापाला सांभाळत नसल तर मी पुन्हा एकदा सांगतो बरं का, माझी जीभ काळी आहे, मी जे बोललो ते खरं होतंय. मी पुन्हा एकदा सांगालो. म्हणून मला सांगा अंकुश महाराज, पंढरपूरला पांडुरंग कुणासाठी आले हो? कुणासाठी आले? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी, दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय केलं हो त्यांनी? कीर्तन केलं नाही. आई वडिलांची सेवा, एखाद्याची आई वडिलांची सेवा असेल, पंढरपूरची वारी असेल, जसं आपण म्हणतो दुधामध्ये साखर, आणि दुधामध्ये साखर टाकल्यानंतर जर कोण केशर टाकलं तर नको म्हणतो का? नाही. लक्षात ठेवा, तसं पहिलं आपलं कर्तव्य कर्म. म्हणून कर्माचे वर्म 5 आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कर्माचं वर्म ते म्हणजे शारीरिक कर्म. आता शारीरिक कर्म हे कर्माचं वर्म आहे, कर्म नाही, कर्माचं वर्म आहे. कारण का या शरीरावरती प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही अवलंबून असतं. म्हणून माणसानं आपापल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. दररोज ब्रश करणं, दररोजच्या दररोज आंघोळ करणं, हे झालं शारीरिक कर्म. दुसरं व्यवसाय कर्म. आता कोणीही व्यवसाय करणार, मी स्पष्टच बोलणार आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण का मी आधीच तुम्हाला सांगितलं, कीर्तनकारानं नारदाच्या गादीवरून खरं बोलावं. मला सांगा आजकाल, कारण का देव सारावे परते, संत पूजावे आरते. कारण का कीर्तनकारानं वर्णनच नियमानं दोघांचंच करावं, एकतर संत
नसल तर देव. आणि देवाचंही नाही केलं तर चालतं. कारण का? संत त्यांच्याच रूपानं आहेत. लक्षात ठेवा. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की त्याच्यामध्ये दुसरं आहे व्यवसाय कर्म. पहिलं शारीरिक कर्म, दुसरं व्यवसाय कर्म. आता व्यवसाय कोणताही असेल, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. कारण का? जर तुम्ही चाकरी न करता जर फुकटमध्ये वेतन खात असाल तर देव तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकानं, आता एखादा दुधाचा धंदा करणारा असेल, बरोबर आहे, कोणी एखादा शेती करणारा असेल, मला सांगा दुधाचा धंदा करणाऱ्यासाठी खरं सांगायचं अंबादास महाराज, गाय असेल, म्हैस असेल, दूध कुणासाठी देते? कुणासाठी? वासरासाठी. म्हणजे कसं आहे पांडुरंग महाराज, समजा एखाद्याकडून मी ते गायीचं आणि दुधाचं आणि वासराचं नातं सांगते दृष्टांतातून किंवा उदाहरणातून. लक्ष द्यायचे सर्वांनी. डोळे झाकायचे नाही, कायमचे डोळे झाकले जातील. डोळे उघडे ठेवा प्लीज, कृपा करू. आता एखादा माझ्यासारखा माणूस आहे, एखाद्याकडून मी 100 रुपये किंवा 10,000 रुपये घेतले आणि त्याच्याकडून मी घेतले उसने आणि दुसऱ्या एखाद्या माणसाला ते व्याजाना दिले. लक्ष द्या. कारण का? जकातीचा धंदा ते पाप होसे सदा. पण एक दृष्टांतामध्ये सांगतोय, समजा मी पैसे घेतले आणि ते पैसे उसने घेतलेले दुसऱ्याला व्याजानं दिले आणि उसने ज्यानं मला पैसे दिले त्याला जर कळालं की दैफळे सरांनी माझ्याकडून 10,000 घेतलेत आणि दुसऱ्या माणसाला उसने घेऊन व्याजानं दिलेत, मला सांगा त्या माणसाच्या मनाला काय वाटत असेल? तसं दुधाचं झालंय. बालू महाराज दुधाचा धंदा करता रे बाबा. कारण काय झालंय माहितीये का? गाय तुम्हाला दूध देते, ते वासराला, बरं ते काढता आणि त्याच्यात पाणी टाकून विकता. म्हणजे पहा, एखाद्यानं उसनं पैसा देणं आणि तो पैसा दुसऱ्याला व्याजानं दिल्यासारखं आहे का नाही? विठाला तर पहिलं शारीरिक कर्म, दुसरं व्यवसाय कर्म. आपण एखादा शेतकरी असेल, प्रामाणिकपणे आपली शेती केली पाहिजे. एखादा माझ्यासारखा प्राध्यापक असेल, मी दिवसाचं कधीच कीर्तन घेत नाही अंकुश महाराज, सुट्टीच्या दिवशी घेतो. कारण विद्यार्थ्यांना शिकवायचं सोडून जर मी कीर्तन करत फिरलो तर मी माझ्या कर्तव्य कर्मामध्ये कसूर केल्यासारखं आहे. म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो आणि नारदाच्या गादीवरून सांगतो, माझा प्राण गेला तरी चालेल पण कधीच मी आयुष्यात खोटं बोलत नाही. आणि ज्यानं खोटं बोललं ना, आणि आयुष्यात माणसानं कधी, माझा प्राण गेला तरी चालेल पण खोटं बोलायचं नाही. आणि एवढे तुम्ही सांभाळलं ना, सुखे येतो घरा नारायण. लगती सायास जाणीवनंतरा सुखे येतो घरा नारायण. कारण का? रानावनात जाऊन कसल्याही प्रकारची जप तप करायची गरज नाही. जर तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे केलं तर काहीच गरज नाही. अहो, देव तुम्हाला भेटाईल. तेच पंढरपूरला पांडुरंगाला यावं लागलं. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं तिसरं कर्म, कर्तव्य कर्म, ते म्हणजे आध्यात्मिक कर्म. आता आध्यात्मिक कर्म म्हणजे
देव जोडण्यासाठीच होत असलेलं कर्म. त्याच्यामध्ये अंबादास महाराज पहिल्या क्रमांकाचं विठाला देव जोडण्यासाठीच होत असलेलं कर्म ते म्हणजे आध्यात्मिक कर्म. आणि शेवटचं म्हणजे ते म्हणजे कर्तव्य कर्म. मग कोणतं कर्तव्य कर्म करायचं हे अभंगाच्या पहिल्या चरणात तर वाजवा का झोपलात का काय. तर अभंगाच्या पहिल्या चरणात कुठलं कर्तव्य कर्म करावं हे तुकाराम महाराज सांगतात. आणि आजच्या अभंगात एकूण 6 कर्तव्य कर्म सांगितले. पहिल्या चरणात 4 आणि तिसऱ्या चरणात 2. आणि एवढं जर केलं ना, मी खरं सांगतो तुम्हाला, कुठं जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, घरात बसायचं निवांत. पण हे करत असताना तुमचा भाव महत्वाचा असतो. जसं पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी सांगितलंय, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेच विष्णूची. पुढच्या चरणात पण 4 कर्तव्य कर्म सांगितलेत पहिल्या चरणात. त्याच्यामध्ये पहिला स्वामीचं काम म्हणजे मालकाचं, जो कोणी गडी राबणारा माणूस असेल त्यानं प्रामाणिकपणे आपलं कर्म केलं पाहिजे. माझे वडील सांगतात मला की जर एखाद्या सालगड्यानं एखाद्या मालकाच्या घरी जर 12 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली तर तो मालक झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याचं कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती, गुरुची भक्ती. आता शास्त्रामध्ये 4 प्रकारचे गुरु आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुरु म्हणजे गुरु. आणि गुरु म्हणजे कोण
तर जो माणसाला चांगल्या मार्गाला लावतो, मनुष्याला चांगल्या मार्गाला लावणारा तो गुरु. दुसरा आहे सद्गुरु. सद्गुरु म्हणजे असा सद्गुरु असतो की जो जीवाला, माणसाच्या जीवात्म्याला परमात्म्याच्या मार्गाला लावण्याचं काम करत असतो. तिसरा आहे श्री गुरु, सद्गुरूपेक्षा थोडासा श्रेष्ठ. आणि चौथा आहे जगद्गुरु. आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि आपल्या शास्त्राप्रमाणे जगद्गुरु फक्त 3च आहेत. आता माझ्यासारखे भरपूर आहेत, 1008 श्री 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 श्री. जगद्गुरु 3च आहेत. त्याच्यामध्ये पहिले शंकराचार्य, दुसरे श्रीकृष्ण आणि तिसरे तुकोबाराय. ह्याच्या पलीकडे गुरु नाही. मला सांगा, जगद्गुरु म्हणजे जो जगाला उपदेश करू शकतो. आता मी खोटं सांगत नाही, आपलं स्वतःची बायको ऐकत नाही, जग पुढची गोष्ट आहे. कारण का, माझा अनुभव सांगतो. कारण का, इथून सांगायला काही अडचण नाही. माझंच माझ्या बायको संग एकदा भांडण झालं, इतकं जोरात भांडण झालं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बोललं नाही अंकुश महाराज. बरं 7 वाजता बोललं नाही, पण स्वयंपाक मला विचारल्याशिवाय केलं तर जमत नव्हतं. मग विचारावं कशाला, आणि विचारलं तर बोलल्यासारखं वाटतं, बोलायचं नाही. मग काय केलं तिनं, त्या तांदूळ काढले, त्या पोत्यामधून पातेल्यात टाकले, खिचडी. बरं आता नशीब दोघांचं एवढं वाईट, बोललं नव्हतं, भांडण झालं. आता पहिलाच घास मी खिचडीचा घेतला, तडेल कुणखडा लागला अंबादास महाराज. रागाचा पारा वाढला. मी तिला तेवढ्या जोरात म्हटलं, तुला देवानं उमरासारखे 2 डोळे दिलेत, तुला तांदळातला खडा दिसत नाही का? तिनं म्हटली, तुमचं बरोबर म्हणली, पण देवानं तुम्हाला 32 दाता दिलेत म्हणली, एक चावत नाही का? शब्द मला पुढे बोलायचं कळालं नाही. मला तरी 2च डोळे आहेत म्हणे, तुम्हाला 32 दात आहेत म्हणली, एक खडा चावत नाही का तुम्हाला? आता मला सांगा, ज्याचं स्वतःची बायको शब्दाला शब्द देऊ शकते त्याला तुम्ही जगद्गुरु म्हणू शकता का? नाही. जगद्गुरु म्हणजे आज माझ्या माऊलीचं साहित्य, तुकाराम महाराजांचं साहित्य आज परदेशामध्ये वेगवेगळ्या भाषेत आहे. लक्षात ठेवा, त्याला आपण जगद्गुरु म्हणू शकतो. आणि ती उपमा त्यांना साजेची असते. म्हणून गुरूंचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुरु, दुसरा सद्गुरु, तिसरा श्री गुरु आणि चौथा जगद्गुरु. विठ्ठल गुरु भक्ती. आता गुरुची भक्ती. आता भक्ती करत असताना नवविध भक्ती मला सांगायची नाही, नाथ महाराजांनी सांगितलेली, पण एक सांगेल, भक्ती करत असताना त्रिवेणी संगम असला पाहिजे तरच ती भक्ती आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 नाम प्लस अधिक रूप प्लस भाव. नाम अधिक रूप अधिक भाव बरोबर भक्ती. कारण मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात, नाम रूपी जडले चित्त त्याचा. कारण का, नाम रूप आणि भाव जर असेल तर तीच खरी भक्ती आहे. विठाला विठाला तर भक्ती करत असताना त्रिवेणी संगम असला पाहिजे, नाम रूप आणि भाव, तर ती भक्ती कामाची आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. आता उपनिषेधामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर उपनिषेधामध्ये हे 4 देवाचे अंश असणारे देवच मानलेत. त्याच्यामध्ये पहिलं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. हे 4 देवाचे अंश असणारे देवच मानलेले आहेत. म्हणून
आपण आपलं कर्तव्य कर्म करत असताना, कारण पहिल्या चरणामध्ये हे जे 4 कर्तव्य कर्म सांगितले त्याच्यामध्ये शेवटचं सेवा पती. जर एखाद्या पत्नीनं, आता पती म्हटल्यामुळं पत्नीचे सुद्धा शास्त्रामध्ये महाराज प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिली कर्कशा पत्नी, हे पत्नीचा प्रकार आहे. कर्कशा म्हणजे कशी? नवऱ्याच्या पाठीमागं कर्कसा लावणारी. आता कर्कसा म्हणजे कसं? माझ्या बघण्यातलं उदाहरण आहे, मी खोटं सांगणार नाही तुम्हाला. ऑफिसला जाणारा नवरा, दररोज ऑफिसला जायचा अंबादास महाराज, दररोज ऑफिसला गेल्यानंतर घरी आल्याबरोबर त्याच्या मागं एकच काम, जगताप महाराज, फक्त आणि फक्त भांडे घासायचे, दुसरं काहीच नाही. आल्याबरोबर बॅग ठेवली किचन आणि काम भांडे घासायचे. ते कटाळून गेलं ना हो. किती दिवस करतं माणूस? आता एक दिवस नवऱ्यानं स्वयंपाक केला म्हणून रोजच जर बायको म्हणायला लागली, हे चुकीचं आहे. हा, एक दिवस टेस्ट म्हणून ठीक आहे. आता भरपूर करतात, नाही असं नाही, इथं सांगणार नाहीत कोणी, लक्षात ठेवा. तसं आता त्या बाईनं, त्यानं ऑफिसमधून आलं किचन, ते कंटाळून गेलो भांडे घासून. एक दिवशी म्हणला, रागाचा पारा वाढला त्याचा, म्हणला माझ्याच्यानं तुझ्यासोबत संसार करणं होत नाही, त्यामुळं एक घाव 2 तुकडे, म्हणला घटस्फोट. आणि राग बाहेर निघालं. बायको म्हणले कुठं चालला? वकिलाकडे. कशासाठी? घटस्फोट घ्यायला. बायको बी त्याच्या पुढची होती, माझ्या काय बापाचं चाललं म्हणली, जा. त्यानं राग गेलं. अर्ध्या तासामध्ये घरी आलं, सरळ किचन मध्ये. ती म्हणली काय झालं? राग गेलता? काही नाही, मला वकीलच भांडे घासू लागलं. ज्याच्याकडे न्याय मागाय गेले ते वकीलच भांडे घासू लागलं. मला सांगा, त्याला म्हणतात कर्कशा पत्नी. घरोघरी आहे हे जगताप महाराज आपण सांगत नाही, सर्व ठिकाणी असंच आहे. फक्त फरक एवढाच आहे, अंबादास महाराज आपण सांगत नाहीत. म्हणून हा पत्नीचा पहिला प्रकार शास्त्रानं सांगितलेला, शास्त्राच्या बाहेर बोलत नाही, कारण रेकॉर्डिंग होईल. मी शास्त्राच्या बाहेर कधीच बोलत नाही. त्याच्यामध्ये पहिला प्रकार कर्कशा पत्नी. दुसरी मोक्ष पत्नी. आता मोक्ष पत्नी म्हणजे तुलसीदासांची पत्नी रत्नावली. रत्नावलीनं तुलसीदासांना मोक्ष दिला, ती मोक्ष पत्नी. आणि तिसरा प्रकार अर्थपत्नी, नवऱ्याच्या पैशावर प्रेम करणारी अर्थपत्नी. चौथी कामपत्नी, कामाची अपेक्षा करणारी. आणि शेवटचा प्रकार आहे ते म्हणजे सेवा पत्नी. देव करण्यापेक्षा, 100 ठिकाणी गण लावण्यापेक्षा, दररोज हरिपाठ म्हणण्यापेक्षा जर तिनं नवऱ्याची सेवा केली तर हे सुद्धा काय आहे हे अभंगाच्या दुसऱ्या
प्रत्येक जीवानं प्रत्येक माणसानं पहिल्या चरणातले 4 आणि तिसऱ्या चरणातले 2 हे जर कर्तव्य कर्म केले तर खरं सांगतो हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुसरा अनुभव घ्यायची गरज नाही. हीच पांडुरंग परमात्म्याची सेवा आहे असं तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. आणि कसं आहे एवढंच नाही तर माणसानं बोलत असताना कसं बोलावं हे अभंगाच्या मला वाटतंय महाराजांच्या अंकुश महाराजांच्या या चालीला तुकामाने क्षम केला है ना. या प्रमाणाला लाखो व्ह्यूज आहेत, लाखो. यूट्यूबला जर कधी बघितलं तर सुंदर प्रमाण म्हटलं महाराजांनी, सुंदर चाल म्हटली. आणि विशेष जी मला आवडते लक्षात ठेवा तर तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे. तुकाराम महाराज सांगतात की माणसानं तोंडानं बोलत असताना, कारण का अंबादास महाराज बोलण्यावरनं माणसाची लायकी कळत असते. मी म्हणत नाही 17व्या अध्यायामध्ये ओवी नंबर 74 माऊली सांगतात तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले. माऊली सांगतात की माणसाची लायकी सुद्धा बोलण्यावरनं कळत असते की हा माणूस कोणत्या लायकीचा आहे. कारण बोलत असताना माणसानं खरं बोललं पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये बोलण्याचे सुद्धा काही प्रकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार बोलण्याचा ते म्हणजे नरकस्पर्श. कारण एखादा माणूस इतका घाणेरडा बोलतो त्याला आपण म्हणतो नरकस्पर्श. नरकस्पर्श म्हणजे कसं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी. इतके घाणेरडे बोलतात त्याला आपण म्हणतो नरकस्पर्श. तर पहिला बोलण्याचा प्रकार तो म्हणजे नरकस्पर्श. म्हणजे असा की एकदम घाणेरडं बोलणं त्याला आपण शास्त्रामध्ये नरकस्पर्श म्हणतो. दुसरा आहे इंद्रिय स्पर्श. आपल्या शरीराला इंद्रियाला लागतं तेवढं मागणे
तेवढंच बोलणे, इंद्रिय स्पर्श. तिसरं आहे बुद्धी स्पर्श, बुद्धीचा वापर करून बोलणारा. चौथा आहे चित्त स्पर्श, नुसता विचारच नाही तर सारासार विचार करून बोलणारा, त्याला आपण म्हणतो चित्त स्पर्श. आणि पाचवा प्रकार आहे मनस्पर्श. आता मनस्पर्श म्हणजे कसा, हे वेड्याचं लक्षण आहे अंबादास महाराज. मनस्पर्श, मनात येईल तसं बोलणारा. आता वेड्याच्या आपण कधी नादाला लागत नाही, कारण ते काय बोलल आणि कसं बोलल. कारण का, लक्ष द्या, इकडं लक्ष द्या सर्वांनी. एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये समधेच वेडे होते, डॉक्टर सोडून. नाही तर माणसं डॉक्टर बी वेड होतं का. तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक वेड काय करायचं, लक्ष द्या, भिंतीला फक्त कान लावायचं असं करू. हे डॉक्टरनं 2 दिवस 4 दिवस, महिना, 4 महिने, 6 महिने फक्त अंबादास महाराज भिंतीला कान लावायचं. आणि डॉक्टर पुढून जाऊ लागलं, डॉक्टरला वाटायचं 100% त्या भिंतीतून काहीतरी आवाज येतोय. एक दिवशी डॉक्टरनं सुद्धा त्याचं बघून 10 मिनिटं भिंतीला कान लावला. त्या डॉक्टरला 10 मिनिटं झालं, काहीच आवाज आला नाही. म्हणून त्यानं त्या वेड्याला बोलून घेतलं. त्यानं डॉक्टरनं त्याला म्हटलं, ह्याच्यामुळंच तुला वेड म्हणतात म्हटलं. ते म्हणला काय झालं, म्हणला मागच्या 10 मिनिटापासून मी भिंतीला कान लावतोय, मला काहीच आवाज येत नाही. ते येडं डॉक्टरला म्हणते, तुम्ही येडे झाला म्हणला. ते म्हणला कसं काय, मागच्या 6 महिन्यापासून मी भिंतीला कान लावतोय म्हणला, मला काहीच आवाज येत नाही त्याच्यातून, आणि तुम्हाला 10 मिनिटात येणार आहे. हे मनस्पर्श, वेड्याचं लक्षण असणारे. मला सांगा, त्या वेड्यानं डॉक्टरला सुद्धा वेड केलं. 10 मिनिटं डॉक्टरने कान लावला, त्याला आपण म्हणतो मनस्पर्श. आणि शेवटचा जो बोलण्याचा प्रकार आहे ते म्हणजे परतत्व स्पर्श. परतत्व स्पर्श म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, बोलण्याची नाही आता देवाविन काही, बोलायचंच नाही. बोललं तर देवाविषयी. मला सांगा, तुलसीदासांना भूत भेटलं, भूत. आणि तुलसीदास त्या भूताला विचारलेत, माझा राम कुठं भेटल. म्हणजे भूताला सुद्धा देवाचाच पत्ता. तसंच नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठात सांगतात, हरी बोला नातरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलायचंय ना फक्त आणि फक्त चांगलं, म्हणजेच देवाचंच बोलायचं. त्याला आपण म्हणतो परतत्व स्पर्श. हा बोलण्याचा शेवटचा प्रकार. विठ्ठल विठ्ठल
बोलण्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला मी 6 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये जर बोलायचंच असेल, बोलावंच वाटत असेल तर चांगलं बोलायचं आणि बोलत असताना समोरच्याच्या मताचा विचार, मनाचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आणि जर आपण बोलत असताना, आता इंग्रजीमध्ये काही शब्द आहेत महाराज, एखाद्यानं बोलत असताना चूक केली तर आपण काय म्हणतो? आय एम सॉरी, मला माफ करा. आणि बोलत असताना जर समोरच्याचं मन दुखलं असेल तर ऑलवेज वी शुड थिंक अबाउट द अदर्स. नेहमी आपण दुसऱ्याच्या मताचा विचार केला पाहिजे. म्हणून बोलायचंच असेल तर हरी बोला, देवाविषयीच बोला, नाहीतर बोलूच नका ना, शांत बसा. कारण का, एखाद्यानं जर तुम्हाला या ज्ञान यज्ञामध्ये, अन्न यज्ञामध्ये जर मदत करायची असेल तर चांगल्या भावनेतून करा. अन्यथा जे करतात त्याला वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण का, हा ज्ञान यज्ञ एवढा मोठा आहे. याच्यामध्ये जर एखाद्याला मदत करायची असेल, याच्याविषयी कसं असतं माहितीये का अंबादास महाराज, प्रत्येक गावामध्ये असे माणसं असतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, प्रत्येक गावामध्ये. कारण का, कुठं ना कुठं चूक काढून बोलणारे 100% असतात. कारण का, एका गावामध्ये असे 4 टोळके, म्हणजे असे 4 जण तुकार बसायचे आणि कीर्तन मध्ये महाराज जर कोणता आणला की काही ना काही त्या महाराजामध्ये दोष काढणारे, काही ना काही. पण एके दिवशी एका महाराजानं इतकं सुंदर कीर्तन केलं, इतकं सुंदर कीर्तन केलं की त्याला नावं ठेवायला जागा नाही. पण हे 4 जण एकत्र बसले, म्हणले, त्यातलं एक जण म्हटलं की आज महाराजानं खरंच चांगलं कीर्तन केलं आणि आपण काहीच नाव ठेवू शकत नाही. त्यातलं एक जण म्हणलं, मग आपला जगून काय उपयोग आहे? म्हणला, जगूनच उपयोग नाही ना म्हटलं, कारण आपलं कामच काय, नाव ठेवायचं. आणि शेवटी त्यानं त्या महाराजातला दोष काढला. त्यानं सांगितलं, तुम्हाला माहित नाही म्हणला, मी माहिती काढली, त्या महाराजाची मावशी बिड्या ओढत्या म्हणला. कोण? त्या महाराजाची मावशी बिड्या ओढत्या. मला सांगा, असे माणसं असतात. म्हणून तुमच्यात किती, आणि आपण व्हेन यू आर वॉकिंग ऑन द राईट ट्रॅक, तुम्ही जर योग्य मार्गाने चलत असाल ना, यू डोंट थिंक अबाउट द अदर्स. मला सांगा, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांना काही कमी त्रास झाला का? अरे, ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला, शेवटी त्या लोकांना सुद्धा टाळकरी म्हणून व्हावं लागलं. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये म्हणजे आता असे भरपूर तुम्हाला संतांचे उदाहरणं देता येतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. तुकाराम महाराजांना काही साधा त्रास झाला नाही. अहो, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देण्यासाठी परदेशातून लोक आलते का? नाही, जवळच्याच लोकांनी त्यांना त्रास दिला. लक्षात ठेवा. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा, आता रामेश्वर शास्त्री सारख्या माणसानं तुकाराम महाराजांना त्रास द्यावा आणि शेवटी त्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी काय म्हणतात? तुका विष्णूला तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोने रामेश्वरी चरणी टकची ठेविले आरती तुकारामा. अरे, ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला, हे पा
साधू संताच्या बाबतीत सुद्धा असंच होत असतं. म्हणून माझी तुम्हाला नारदाच्या गादीवरून माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे, चांगल्या कामामध्ये जर तुम्हाला मदत करणे होत नसेल नका करू, पण त्याच्यामध्ये विघ्न आणू नका. जसं रामायणामध्ये 2 मिनिटांमध्ये सांगतो, रामायणामध्ये 4 स्त्रिया होत्या महाराज. त्याच्यामध्ये पहिली आपल्या घरात कोण आहे ते बघायचे बरं का. म्हणून मी आणि कसं माझं बोलणं अंबादास महाराज म्हणजे रेडीमेड दुकानातलं शर्ट, रेडीमेड दुकानातलं ज्याच्या अंगाला आलं समजायचं त्याच्या मापाचं होतं. म्हणून मी कुणाशी बोलतोय लक्षात ठेवा. आता सर्वजण इथं बसलात, रामायण नियम असा आहे की महाभारत मंदिरात असावं, रामायण घरात असावं. समजा उलट झाले, महाभारत घरात आणि मंदिरात रामायण. आता रामायणामध्ये आपण रामायण ऐकत असाल, रामायणामध्ये अशा 4 स्त्रिया होऊन गेल्या, 4 स्त्रिया. त्याच्यामध्ये पहिली त्राटिका, ही होती राक्षसीन. रामाच्या काळामध्ये त्राटिकानं यज्ञांचा विध्वंस करायची. आता होती राक्षसीन बी म्हणजे हिचं रूप बी वाईट आणि गुणही वाईट त्राटिका. दुसरी त्रिजटा, ही आता माझ्याकडे एक पुस्तक आहे डॉक्टर पाटील यांचं बरं का. मी पुस्तकाचा दाखला बोलतो कारण का ह्या भानगडीत पडायचं नाही. कारण काही आता तुलसीदासांचं जे आपण वाल्मिकींचं रामायणामध्ये त्रिजटा ही बिभीषणाची बहीण सांगितलेली आहे आणि माझ्याकडं मुलगी सांगितलेली. त्यामुळं मुलगी बहीण कसं असतं माहिती आहे का, एखाद्या साधू संताचा, एखाद्या समाजसुधारकाचा जन्म कधी झाला, कुठं झाला आणि कसा झाला म्हणण्यापेक्षा त्याने दाखवलेलं आणि त्याचं एखाद्या रस्त्याला नाव देण्यापेक्षा त्यानं दाखवलेल्या मार्गावर चालणं ही सर्वात मोठं कर्म आहे. आता मला सांगा, एखाद्या रस्त्याला कुठल्या तरी स्वामी विवेकानंदाचं नाव असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं असेल किंवा संत तुकाराम मार्ग द्यायचा असेल, मला काय म्हणायचंय, त्यांचं नाव देण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली. लक्षात ठेवा. आणि मला काय म्हणायचंय की जर आता त्या काळामध्ये त्रिजटा जी होती तिनं काय करायचं, ती होती राक्षसीन, पण अशोक वनामध्ये ज्यावेळेस सीता होती ना तिच्या सेवेसाठी होती त्रिजटा. म्हणजे तिचं रूप वाईट गुण चांगलं. पहिली रूपही वाईट गुणही वाईट, दुसरी रूप वाईट गुण चांगले, तिसरी कोण असेल अंकुश महाराज? कैकेयी. रूपवान होती, राजा दशरथाची आवडती राणी, आवडती पत्नी. आता हिचं रूप चांगलं गुण वाईट, रामाला वनवास, दशरथाला स्वर्गवास. हिचं रूप वाईट चांगलं गुण वाईट. पहिलीचं रूपही वाईट गुणही वाईट, दुसरी रूप वाईट गुण चांगले, तिसरी रूप वाईट चांगलं गुण वाईट, आणि चौथी कोण असेल तर सीता. रूपवानही होती गुणवानही होती, आपल्या पतीच्या सेवेपुढं सर्व गोष्टीचा त्याग करणारी. आता माझ्या माता माऊल्या आया बहिणी सर्व इथं बसल्यात, आपल्या घरात आपण कोण आहे हे स्वतःच्या मनाला विचारायचं. विठ्ठल विठ्ठल. कारण एखादीच्या चांगल्या संसारामध्ये येऊन लगेच मिठाचा खडा टाकणारी त्राटिकाच आहे. चांगला संसार चालू आहे त्याच्यामध्ये खडा टाकणारी त्राटिकाच आहे, लक्षात ठेवा. किंवा म्हणून आपण कोण आहात हे आपल्या मनाला विचारायचं. आणि म्हणून आपल्या घरामध्ये कधी महाभारत असो की नसो पण रामायण, कारण का मी नेहमी सांगत असतो 2च वाक्यामध्ये रामायण म्हणजे काय आणि महाभारत म्हणजे काय. इकडं तिकडं शोधत जायची गरज नाही. माझं ते माझं, भावाचं तेही माझं महाभारत, भावाचं ते भावाचं, माझं तेही भावाचं रामायण. म्हणून मी आधी सांगितलं ना, नियम असा आहे की घरोघरी रामायण असलं पाहिजे, पण आता घरोघरी महाभारत आहे आणि मंदिरात रामायण आहे. अहो जे रामायण सांगतोय का त्याचं स्वतःच्या सख्या भावासोबत जमत नाही आणि मांडीवरी करून रामायण सांगतो.
लाज वाटली पाहिजे, लाज. आणि म्हणून मी कीर्तनकार झालो. अरे ज्याचं तुझं तुझ्या सगळ्या भावासंग जमत नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो अंकुश महाराज, जोपर्यंत अगर दहीफळे सर इथं नारदाच्या गादीवरून बोलतोय या बाळूमामांच्या पालखी सोहळ्यामधून, मी जर माझ्या आई वडिलांना सांभाळत नसेल, माझे वडील समोर बसले तिथं, मी जर माझं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करत नसेल तर खोटं सांगत नाही. नियम असा आहे, 2 नंबरचा कसा असतं माहिती आहे का, एखाद्याचा मन तोडून घेतलेला पैसा शरीर तोडून जात असतो. एखाद्याचा जर मन तोडून म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्याकडून जर 2 नंबरचा पैसा घेतला असेल तर कुठल्या ना कुठल्या रोग रूपानं तुम्हाला तो फेडावा लागतो. म्हणून आणि काही गोष्टी आपण गांभीर्यानं घेतल्या पाहिजे, लक्षात ठेवा. कारण का कित्येक महाराज आपल्याला येऊन सांगतील. आणि जर आपण ठरवलंच असेल की आपण स्वतःचा बदल करायचा नाही, आज महाराज माणसाच्या राहण्यामध्ये बदल झाला आहे, बोलण्यामध्ये बदल झालेला आहे, वागण्यात बदल झालेला आहे. पण साधू संतांनी जो बदल सांगितला तो अजून झाला नाही. ते म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, बुद्धीचा डोक्यात बदल झाला पाहिजे, बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे. कारण का जर तुमची बुद्धीच बदलली नाही तर तुमचा माणूस म्हणून काहीच उपयोग नाही. मला सांगा, कितीही वेगवेगळे ड्रेसिंग केलं, कितीही पाश्चात्य संस्कृती आपण आपल्या भारतामध्ये आणली, त्याचा उपयोग नाही. साधू संतांनी सांगितलंय, करायचा आहे ना बदल तर बुद्धीचा पालट. बुद्धीमध्ये जर बदल केला नाही तर जसे कसं असतं माहिती आहे का, एकदा नारदाने देवाला विचारलं की देवा, आणि सर्वांनी आता फक्त मी तुमचे 15 मिनिटं घेतो आणि इथून पुढचं कीर्तन ते इथून मागचं सोडा, इथून पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कीर्तनकार झालो. पुन्हा एकदा सांगतो, कारण का एकदा नारदाने देवाला विचारलं की देवा, तुला ह्या माणसाविषयी आश्चर्य किंवा नवल का बरं वाटतं रे? त्याचं कारण काय? तर देवानं हसत उत्तर दिलं नारदाला, नारदा, मनुष्य असा प्राणी आहे जो उद्याच्या विचारामध्ये, भविष्याच्या विचारामध्ये त्याच्या हातातला वर्तमान गमावून बसतो, इतका भविष्याचा विचार करतो. नंबर 2, नारदाला देवानं उत्तर दिलेलं. नंबर 2, मनुष्य स्वतःचं शरीर कष्टी करून पैसा कमवतो आणि नंतर तेच शरीर परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतो. तिसरं कारण त्यांनी सांगितलं, मनुष्य असा जगतो की कधी मरणारच नाही. आणि चौथं कारण सांगितलं, मनुष्य असा मरतो की कधी जगलाच नाही. मग यानंतर तुम्ही मला सांगा, जर तुम्ही या देवाच्या आश्चर्यागत दिलेल्या उत्तरासारखं वागत असाल तर कुत्रे सुद्धा रंग बदलून 10 पिले देते. कुत्री सुद्धा, त्या कुत्रीमध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये फरक आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, इथून मागचं सांगितलेलं तुम्ही काही नाही नेलं तरी चालेल. हे पहा, आजच्या कीर्तनामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, इथं जर कोणी आई वडिलांना सांभाळत नसतील तर, हे पहा, माझी तुम्हाला पाया पडून विनंती आहे, कुठं जायची गरज नाही, आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. कारण का जर तुमचे आई वडिलांना न सांभाळणाऱ्याचे पाकिट रुपी डोके माझ्या समोर आहेत, पाकिट रुपी डोके, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेले विचार जर उतरले तर ते माझं पाकिट आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं आपापल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. आणि आता इथून पुढं जीवनामध्ये प्रत्येक माणसाला काय वाटतं की आपण श्रेष्ठ झालं पाहिजे, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलानं नाव केलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला काही 7-8 श्रेष्ठ होण्यासाठीचे लक्षणं सांगेल आणि तिथंच आपण थांबू. पण त्याच्या अगोदर सर्वांनी प्रेमानं, माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वर करायचे. केले? सर्वांनी करा, माझी विनंती आहे तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे.
बसमध्ये बसलं, तिकीट काढलं, कंडक्टर यायच्या ड्रायव्हर यायच्या अगोदरच तिकीट काढून खाली उतरलं आणि पलीकडच्या बसच्या आडवे उभा टाकलं. बस निघून गेली. एकटंच हसू लागलो. त्यानं एक जण भेटलं तिथं, तू का बरं हसालास? मी बसला फसवलो म्हणला. काय केलं? तिकीट काढलं पण गेलोच नाही. फसलं कोण? कारण का आपण चाललो दुसऱ्याला फसवायला आणि फसतो स्वतः. लक्षात ठेवा. कारण का अहमदपूरच्या बस स्टँड मध्ये मी स्वतः अनुभव गंगाखेडला जाऊ लागलो. न्यूज पेपर घेतला, अंबादास महाराज पेपर घेतला, पण ते मला वाटते 4 का 5 रुपयाला पेपर होता. 1 रुपया कमी दिला मी. मला आनंद झाला 1 रुपया कमी दिला म्हणून. आणि पुन्हा पेपर बघितला तर कालचा होता. कालचा दिला कमी 1 रुपया, पेपर कालचा निघाला. तसं आपण फसवायलो दुसऱ्याला पण फसतो स्वतःच. लक्षात ठेवा. कारण का ह्या टाळीची ताकद साधी नाही. तुम्हाला वाटेल आध्यात्मिक सोडून द्यावं. कारण का प्रत्येक गोष्टीला साधू संतांनी, पूर्वी साधू संतांची एवढी दूरदृष्टी होती की त्यांनी भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वर्तमान काळामध्ये काहीतरी तुम्ही उपास तापास करा, हे त्यांनी कर्म सांगितलं. आणि त्याला आध्यात्मिक जोड आपल्या साधू संतांनी दिला. लक्षात ठेवा. आणि ते आजही आपण करतोय. कारण का याला सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. कारण मी लांबचं उदाहरण सांगणार नाही. डॉक्टर तात्याराव लाने ह्यांच्या आईला, लक्ष द्या, सर्वांगाचे कान करून ऐका. इथून मागं नाही ऐकलं तरी चाललं असतं, पण एवढ्या गोष्टी इथून पुढं 15 मिनिटाचं कीर्तन म्हणजे तुमचं जीवन बदलणार आहे जर मनात घेतलं तर. पण असे काही लोक आहेत की त्याहून दगड तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देवा. असे काही लोक आहेत. पहा कसे. आता आपल्या बघण्यात माणसं असतील बघा, अंकुश महाराज, असे काही माणसं आहेत, जगताप महाराज, की जे तमाशानं बिघडले नाहीत आणि कीर्तनानं सुधारले नाहीत. कसल्याच प्रकारचा बदल नाही. म्हणजे त्याहून दगड बरे देवा. तसं आता इथून पुढे मी तुम्हाला सांगेल तेवढ्या गोष्टी गांभीर्यानं घ्या. कारण टाळीची ताकद एवढी आहे. डॉक्टर तात्याराव लाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर त्यांच्या आईला घरी अटॅक आला, आईला. आणि तात्या तर डॉक्टर तर दवाखान्यामध्ये. घरून त्यांना फोन गेला की तात्या तुमच्या आईला अटॅक आलेला आहे. आणि त्यांना सांगितलं, तात्याला सांगितल्याबरोबर तात्यांनी एकच सांगितलं, आता तिथून आपल्या दवाखान्यापर्यंत येण्यासाठी ट्रॅफिक असल्यामुळं हार्डली एक अर्धा तास लागेल तुम्हाला यायला, अर्धा ते पाऊण तास. तर तुम्ही आईला गाडीमध्ये टाका, ॲम्ब्युलन्समध्ये टाका, दवाखान्यापर्यंत घेऊन या. आणि येत असताना फक्त एकच सांगा, टाळी वाजवायला सांगा. तर त्यांच्या आईनं टाळी वाजवली. दवाखान्याच्या गेट मधून त्यांची आई, अटॅक आलेली आई चलत गेली. ही टाळीची ताकद आहे. कारण का तुमच्या हृदयाची पंपिंग चांगली होत असते, म्हणून माणसानं टाळी वाजवावी. आता बघूत म्हणे किती जणांना कळालंय. विठ्ठल विठ्ठल धन्यवाद. कारण का तुम्हाला ज्या वेळेस कळालं टाळीचं महत्व, म्हणून तुम्ही वाजवलं. म्हणून इथून पुढं एकही दिवस चुकायचं नाही. सकाळी उठल्यानंतर सुद्धा वाजवायचं. बरं काय नुकसान आहे का त्याच्यामध्ये? उलट दवाखान्याची पायरी गाठायची गरज नाही. मी खोटं सांगत नाही तुम्हाला. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटं, बस 15 मिनिटं करून बघा. आणि म्हणत असताना कसं आहे, एखादीला वाईट बोलण्यापेक्षा, तोंडातून शिव्या देण्यापेक्षा राम 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 म्हणायचं. सोपा मंत्र आहे. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. हे पुन्हा एकदा सांगतो. म्हणून आता इथून पुढे मी तुम्हाला, प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझ्या मुलानं
काहीतरी मोठं झालं पाहिजे, वाटतं का नाही? कुणाला वाटत नाही? आज मला सांगा, या लेकरांना नाचताना बघून त्यांच्या आईचा ऊर भरून आला असेल की माझं लेकरू आज कुणाच्या तरी एखाद्या दारूच्या बाटलीवर नाचण्यापेक्षा माझं लेकरू आज परमार्थात नाचतंय, ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही आईसाठी, लक्षात ठेवा. कारण का, इथं नाचण्यासाठी, मी पुन्हा एकदा सांगतो, इथं नाचण्यासाठी तुमचं भाग्य लागतं. लक्षात ठेवा, इथं नाचण्यासाठी भाग्य लागतं. ते कुणाच्याही मनात नाचो कीर्तनात रंगे, 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 हेच खरं नाचण्याचं खरं स्टेज आहे. नाचलं पाहिजे. माणसं जिथं नाचायचं नाही तिथं नाचतेत, आणि जिथं नाचायला पाहिजे तिथं लाजतेत. ते पहा, इथं कसं आहे, लाजायची जागा नाही. नाचलं पाहिजे मन मोकळंपणे. आणि आता इथून पुढं मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगेल, तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, सर्वांनी सर्वांगाचे कानं करून ऐकायचं. इथून मागचं गेलं, आता इथून पुढचं फक्त 5 ते 10 मिनिट, फक्त 10 मिनिट. प्रत्येक आईला वाटत असतं, प्रत्येक वडिलाला वाटत असतं की माझ्या मुलानं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. वाटतं ना? प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलानं जीवनामध्ये श्रेष्ठ झालं पाहिजे. श्रेष्ठ होण्यासाठी मुलामध्ये काही वैशिष्ट्य असावे लागतात, ते मुलं जीवनामध्ये श्रेष्ठ होतात. त्याच्यामध्ये श्रेष्ठ होण्यासाठीचं पहिलं लक्षण किंवा वैशिष्ट्य ते म्हणजे श्रेष्ठ होण्यासाठी इंद्रियावरती ताबा असला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक आईच्या लेकाच्या इंद्रियावरती ताबा असला पाहिजे. आणि कसा असावा, तर माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे तो कासवाचा. कारण पहा, कासव स्वच्छंदी असतं, आनंदी असतं, सर्व अवयव बाहेर काढून चालत असतं. आणि त्याला जर कळालं की माझ्यावर काहीतरी अटॅक, आघात होत आहे, क्षणार्धामध्ये ते स्वतःच्या अवयवमध्ये घेतं. इतका माणसाच्या, इतका मुलाच्या इंद्रियावरती ताबा असला पाहिजे जर जीवनात श्रेष्ठ व्हायचं असेल तर. आणि जर इंद्रियावरती ताबा असता तर त्या कोपर्डी सारख्या, नालायक सारख्या अशा घटना घडल्या नसत्या. लक्षात ठेवा, म्हणून आपल्या इंद्रियावरती ताबा असला पाहिजे. पहिलं लक्षण श्रेष्ठ होण्यासाठी, जर हिअर इज द कंडिशनल क्लॉज, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलानं भविष्यामध्ये माझा आधार व्हावा, माझी काठी बनावी, जर वाटत असेल तर या गोष्टी करणं काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये पहिलं इंद्रियावरती ताबा. दुसरं सुविचार. कारण का, विचारावरती आपलं भविष्य अवलंबून असतं. म्हणून विचार करत असताना नेहमी चांगला विचार करणारं लेकरू आयुष्यामध्ये श्रेष्ठ होत असतं. तिसरं सत्संग. कारण का, चांगल्याचा संग केल्यानंतर 100% ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नडला साधू तैसा. संतन के संग लागे
संताचे संगती मनोमार्ग गती. चांगलं जर आपलं लेकराला तुम्हाला वाटत असेल की माझं लेकरू जीवनामध्ये श्रेष्ठ व्हावं, आणि मी पुन्हा एकदा सांगतो बरं का, माझी तुमच्याकडे तक्रार आहे मायबाप म्हणून, आपण काय करतो दुसऱ्याच्या लेकराला दोष देतो. पहिले आपल्या मुलाला कान पकडून सांगितलं पाहिजे की तू चांगल्या माणसामध्ये चांगल्या लेकरामध्ये राहा. आता मला सांगा, हे लेकरं माझी गॅरंटी आहे हे भविष्यात कधीच बिघडणार नाहीत. कारण का, त्यांची संगत चांगली आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की संताची संगती म्हणजे थोडक्यामध्ये चांगल्या विचाराच्या माणसासोबत आपण मैत्री केली पाहिजे. मला सांगा, 12वीच्या लेकरानं 7वीच्या लेकरासोबत दोस्ती करावी का? 7वीच्या लेकराला वाटतं हे आपण 12वीच्या मित्रासोबत किंवा मुलासोबत दोस्ती करावी. तसं चांगल्यानं वाईटाच्या दोस्तीकडे कधी जायचं नाही, चांगल्यानं चांगल्याचीच दोस्ती करायची. लक्षात ठेवा. म्हणून सत्संग जीवनात श्रेष्ठ होण्यासाठीचं हे लक्षण आहे, हे कारण आहे. सत्संग म्हणजे चांगल्याची संगत करणे, आणि त्यानंतरचं पुढचं लक्षण ते म्हणजे ज्ञान. कारण का, मी म्हणत नाही, आधीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. किंवा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांनी सांगितलं. माझ्या तुकोबांनी 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. कारण अभ्यास तो कामाने असा देते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात, अशक्य प्राय काम सुद्धा शक्य करण्याची ताकद असते अभ्यासामध्ये. 4थ्या अध्यायात माऊली सुद्धा सांगतात. कारण का, ज्ञानाला एवढी किंमत आहे की जसं अमृताची चव कशी आहे हे सांगायचं असेल तर अमृताची चवी निवडीजे की त्यासी अमृताची जैसी म्हणीजे, ज्ञानासी उपमिजे ज्ञानाची. कारण अमृताची चव कशी आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याला उपमा फक्त अमृताचीच द्यावी लागते. इतकं जर ज्ञानाला जर उपमा तुम्हाला द्यायची असेल तर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा जीवनात श्रेष्ठ झाला पाहिजे तर ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान. त्यानंतरचं पुढचं लक्षण ते म्हणजे क्षमाशील. कारण का, तृण नाही ते पडला दावाग्नी, जाये तो विझोनी आपसया. माणसानं जीवनात क्षमाशील असलं पाहिजे. जसं वाळलेलं गवत आणि त्याच्यामध्ये जर पेटती काडी पडली तर जितकं गवत आहे तेवढं जळेल, ऑटोमॅटिक विझून जाईल. तसं माणसानं क्षमाशील राहिलं पाहिजे. सर्वांनी इकडं लक्ष द्यायचंय, इकडं तिकडं बघू नका, इकडं लक्ष द्या. आता मला सांगा, तुमच्या जीवनातलं उदाहरण, डोंगर चढता तुम्ही, डोंगर चढताना तुम्ही वाकावं लागतं का टाईट व्हावं लागतं? संसारातला प्रश्न आहे. डोंगर चढताना महाराज वाकावं लागतं आणि उतरताना टाईट व्हावं लागतं. हेच तुमचं सिम्बॉल आहे. विठाल विठाल डोंगर चढत असताना वाकावं लागतं. याचा अर्थ जीवनामध्ये जो माणूस क्षमाशील आहे, नम्रपणे वागत असतो, तो माणूस समजून घ्यायचं की ही
क्लाइम्बिंग द माउंटेन्स ऑफ द सक्सेस इन हिज लाईफ. तो त्याच्या जीवनामध्ये यशाचे शिखर गाठत आहे, हा त्याचा अर्थ आहे. कारण तो डोंगर चढत आहे आणि जो टाईट चलतो, टाईट, समजून घ्यायचं की तो संपण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. म्हणून क्षमाशील असणारे व्यक्ती जीवनामध्ये श्रेष्ठ होत असतात, लक्षात ठेवा. आणि शेवटचं लक्षण श्रेष्ठ होण्यासाठीचं ते म्हणजे प्रेम. कारण प्रेमळ माणसं जीवनात श्रेष्ठ होत असतात. तुकाराम महाराज सांगतात, भूत दया गाई पशूंचे पाळन, तानेल्या जीवन वना माझे. कारण का, ज्याला कळतं की तानेल्या माणसाला, मी पुन्हा एकदा सांगतो, बाळू मामांनी सुद्धा, कारण जंगलात फिरत असताना बाळू मामा शेळ्या मेंढ्याच्या पाठीमागे असायचे आणि एक दिवशी 2 साधू पाण्याना अतिशय तहान लागलेली आहे, तर बाळू मामांनी त्यांना विहिरीतून, खोल विहिरीतून पाणी काढून पाजलं. तेव्हापासून बाळू मामांना वाचा सिद्धी आणि कर्मसिद्धी प्राप्त झालेली आहे, लक्षात ठेवा. तसं एखाद्या प्रेमळ माणसालाच कळू शकतं की समोरचा माणूस तहानेनं व्याकुळ झालेला आहे. आणि म्हणून ज्याला कळतं ती माणसं जीवनात श्रेष्ठ होत असतात. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल, हे पहा, आजकाल मोठमोठ्या गोष्टीचं भाषण देऊन चालणार नाही. काही गोष्टी मी प्रकर्षानं खरं ते बोलतोय तुमच्या समोर. कारण का, लक्ष द्या, एका मुलीनं भाषण द्यायला लागली, एज्युकेटेड, बॉपकट ठेवलेली एज्युकेटेड मुलगी, आणि भाषण द्यायला लागली. आणि भाषणामध्ये तिनं सांगितलं की या भारत देशातील वृद्धाश्रम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भारत विकास करू शकत नाही. त्या मुलीला एका सुशिक्षित माणसानं प्रश्न केला आणि तिला सांगितलं, तुझं बरोबर आहे बाई, पण माझ्या मते जर प्रत्येक सुनेनं जर सासू सासरे सांभाळले, वृद्धाश्रमच येणार नाही. आज वृद्धाश्रम हे लेकामुळे नाही, जेव्हा अक्षदा पडतात त्याच्यात बदल होतो. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, अरे पंढरपूरच्या पांडुरंगाला कडे जाण्यापेक्षा घरातले जे दैवत आहेत त्याला सांभाळा. पुंडलिकानं काय केलंय, प्रब्रह्म म्हणजे देवाला तिथं जाऊन उभा राहावं लागलं. विठेवरती पांडुरंग उभा राहिले, केवळ आणि केवळ त्यांनी आई वडिलांची सेवा केली. म्हणून आता अगदी बरोबर वेळ झालेला, 11 वाजलेत, बरोबर 11 वाजलेत. आणि बरोबर मी 9 वाजता आलो होतो, लक्षात ठेवा. जगताप महाराज होते, हा, आणि रस्ता अंबादास महाराज एवढा खराब होता, त्यामुळे माफी मागून बोलतो, 5 मिनिटं थोडंसं उशीर झाला, पर्याय नाही, लक्षात ठेवा. आणि ज्या मातांना आणि पितांना वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये माझा मुलगा ही माझं म्हातारपणाची काठी बनावी, जर वाटत असेल तर, बरं काही कंडिशनल क्लॉज आहे, तुम्हाला कंपल्सरी नाही. कारण मरण कंपल्सरी आहे, कसं मरायचं हे आपल्या हातात आहे. मरण सर्वांसाठी आहे, कोणीच इथं अमृत पिऊन आलेलं नाही, पण कसं मरायचंय एवढं तर मला वाटतंय की आपल्या हातात आहे. म्हणून कसं मरायचंय हे जर ठरवायचं असेल तर आपल्या मुलाला कंट्रोलच्या बाहेर जाऊ देऊ नका.
मी पुन्हा एकदा सांगतो, कारण का आज तुमचा जो मुलगा आहे ते उद्याच्या भारताचं भविष्य आहे, हे डोक्यात ठेवा. म्हणून आपल्या मुलाला चांगले संस्कार, आणि संस्कार हे घरातच असतात. मगाशीच तुम्हाला बोललो मी, घरासारखे संस्कार. कारण इकडे लक्ष द्या प्लीज, फक्त शेवटचे 5 मिनिट घेतो जास्तीचे. आपण आई वडील म्हणून मुलाच्या समोर जे जे गोष्टी बोलतो ते मुलगा आत्मसात करत असतो. म्हणून बोलत असताना मायबाप म्हणून आपण थोडंसं सांभाळलं पाहिजे. कारण काय झालं अंकुश महाराज, एक मुलगा घरामध्ये ते माचीसची पेटे असतात रिकाम्या झालेल्या माचीस, त्याच्यामध्ये डब्बी घातली आणि रेल्वे खेळू लागलं रेल्वे. आणि त्यानं काय म्हणायचं की चला माझी रेल्वे निघाली म्हणायचा. जे मूर्ख आहेत त्यांनी गाडीत बसा, जे नालायक आहेत त्यांनी गाडीच्या खाली उतरा, गाडी निघाली. सहजच म्हणायचं त्यानं. हे बापाने एक दिवशी बघितलं न्यूजपेपर वाचताना, बापानं जवळ गेला, त्याला 2 ठॅके दिले. मूर्ख नालायक असं बोलतात का म्हटलं. त्यानं रेल्वे मोडून टाकली, त्यानं पाय खोडून रडायला लागलं. पण आईचं प्रेम असतं. आई मधून आली, काय झालं बाळा, पप्पांनी माझी रेल्वे मोडून टाकली. लागलीच त्यांनी, आई म्हटली काळजी करू नको, मी तुला बनवून देते. मग आईला डब्बी गोळ्या करण्यामध्ये जमा करण्यामध्ये अर्धा तासाचा वेळ गेला. नंतर त्याला लेकराला तशीच डब्बी तयार करून दिली, रेल्वे तयार करून दिली डब्बीची. आणि ते लेकरू पुन्हा खेळायला लागलं. पण खेळत खेळत त्यानं म्हणलं की चला माझी गाडी निघालेली आहे, रेल्वे निघालेली आहे. जे मूर्ख आहेत त्यांनी गाडीत बसा, जे नालायक आहेत त्यांनी गाडीच्या खाली उतरा. कारण का आताच्या का मूर्खामुळे आपली गाडी अर्धा तास लेट झाली म्हणला. हे कशामुळं म्हटलं त्यानं, बापानंच त्याला म्हणायचं की मूर्ख नालायक. त्या लेकरानं सरळ म्हटलं की आताच्या का मूर्खामुळं आपली गाडी अर्धा तास लेट झाली म्हणला. म्हणजे कुणाला मूर्ख म्हटला, बापाला. म्हणून आपण जे घरात बोलतो ते लेकर आत्मसात करत असतात, त्या कवळ्या मनावरती फार परिणाम होत असतो. म्हणून सर्वांनी पहिले कर्तव्य कर्माकडे लक्ष द्यायचं, नंतर बाऱ्या भानगडी, नंतर इतर गोष्टी केल्या तरी त्याच्यामध्ये मी आता सांगितलं ना, एखादा कर्तव्य कर्म आई वडिलांचा सांभाळ करत असेल, एखादी पत्नी पतीची मनोभावे सेवा करत असेल, आणि एवढं करून सुद्धा जर ती घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा सर्व ग्रंथ वाचत असेल, वाकई पंधरवाडी एकादशीला जर पंढरपूरच्या वारीला जात असेल, तर ही दुधामध्ये साखर पडल्यासारखं आहे. पण पहिले आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आया बहिणींना, मातांना, सर्व माझ्या वडीलधाऱ्या माणसांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला तुमचा भविष्य काळ उज्ज्वल करायचा असेल तर वर्तमान काळामध्ये आपण आपल्या लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला एकदा, मी काही तर हे नाही, पण आता आम्ही जे सैनिकी कॉलेज आहे आमचं उदगीरला, श्री छत्रपती शाहू महाराज, आशे लेकरं येतात आणि वडील आशे लेकरं आणून ठेवतात की जे लेकरं घरात कंट्रोल होत नाहीत, तशा लेकरांना सुद्धा आम्ही आज आमचे जवळपास 2013ला पहिली 12वीची बॅच बाहेर पडली आमची महाराज 2013ला. तर आजही आमचे 35 ते 40 अधिकारी म्हणून अधिकारी पदावर आहेत, 35 ते 40. आणि असा एक गोविंद माळी नावाचा विद्यार्थी, तो मला वाटते तिकडं वसमतकडचा कुठला तरी होता, तो मला काही एक्झॅक्ट माहीत नाही, जो अभ्यासामध्ये बिलो ॲव्हरेज मुलगा, पण त्यानं आज इंडियन नेव्ही, भारतीय नौदलामध्ये, नौसेनेमध्ये तो आज अधिकारी पदावर आहे. की जो मुलगा त्याला काहीच नव्हतं अभ्यासामध्ये. म्हणजे थोडक्यात कसं असतं आजकालच्या, बरं का, पिढी, जे तरुण पिढी आहे आजकाल, हुशार मुलापेक्षा प्रयत्नवादी मुलं आयुष्यात पुढे जात असतात. हुशाराला कसं असतं, थोडं जर त्याची स्तुती केली ना, आता जर एखादा म्हणला का दैपळे सरचं कीर्तन नंबर 1, दैपळे सरला 2 दिवस जेवायला लागत नाही. माणसाला स्तुती फार आवडते हो. तसं ते लेकरू, हुशार लेकरू जर म्हणलं, दुसरं एखादं लेकरू म्हणलं की तुझ्यासारखा अभ्यास बाळ्या तूच करू शकतो, दुसरा कोणीच करू शकत नाही म्हटलं की त्यानं रिव्हर्स येतं. पण प्रयत्नवादी विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढे जातात. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल तर आपण सर्वांनी आपापल्या पाल्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. हे पहा, तुम्हाला वाटेल
सर काय बोलताय, ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला उद्या आता काही गावामध्ये पहा म्हाताऱ्या माणसांचं भजन संपलं की नंतर पिढी नाही भजनाला. जर तुम्हाला वाटत असेल ते रिकामी जागा भरून काढायची तर प्रत्येकानं या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही इतक्या वेळ मागच्या 2 तास माझी बडबड ऐकली, पण शेवटचे जे 10 मिनिट तुम्हाला सांगितले ते जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाळले, हेच विष्णूची महापूजा, हीच देवाची पूजा आहे. दुसरं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. बोलत असताना आता तुमच्या दर्शनाचा जो योग लागला अंबादास महाराजांना कडून, ते आमचे मित्र मारुती कांबळे गॅस मेकॅनिक उदगीरचे, यांच्यामुळं अंबादास महाराजांचा संपर्क आणि त्यामुळं तुमच्यासारख्या मायबापांचा मला दर्शनाचा योग आला. आणि कसं आहे, नामवंत महाराष्ट्रातील गायक की ज्यांच्याशिवाय गायन ठरू शकत नाही असे गायक अंबादास महाराज तुमच्या प्रेमाखातर आलेले आहेत. तरी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. दुसरी गोष्ट, मी बोलत असताना जर माझ्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तो मला द्या, आणि जेवढं योग्य आहे तेवढं बाळू मामांचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. कारण का आज असे उत्सव होतात कुठंतरी बदल करण्यासाठी, आणि तुम्ही मनात जर ठरवलं नाही तर खरं सांगू का, आमच्यासारखे कीर्तनकार हजारो येतील, मरतील, तुम्ही सुद्धा मरसाल, पण बदल काहीच होणार नाही. म्हणून प्रत्येकानं स्वतःमध्ये बदल करा, ही काळाची गरज आहे. एवढंच बोलून पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. म्हणा दोघ जण निश्चयाचं बळ, निश्चयाचं बळ, निश्चयाचं बळ, निश्चयाचं बळ, निश्चयाचं बळ, निश्चयाचं बळ.
Oh